चालेल तुला? आवडेल मला. ऐक साजण या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोड. स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या एजी क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण एकदम खतरनाक बनवलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये लागणारे जे मटेरियल आहे ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. तिथून तुम्ही आलाइट मोशनमधून इम्पोर्ट करू शकता. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करून टाका आपल्या व्हिडिओला. चला तर मग आपण ज्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा बेटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे. बेटमार्क प्रीसेट काहीशा अशा प्रकारचे तुम्हाला दिसून येणार आहे. तर पहिल्यांदा काय करायचं, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आपले जे फोटो असतील तिथे जायचं आहे. त्यानंतर आपले पहिल्यांदा दुसऱ्या बेटपर्यंत यायचं. दुसऱ्या बेटपासून आपले जे फोटो आहेत ते इथून ॲड करायचे आहेत. अशा प्रकारे मी करतो. अशा प्रकारे फोटो जे आहेत ते ॲड करून घ्यायचे पहिल्यांदा. फोटोज ॲड करून झाल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं आहे, पहिल्या स्टार्टपाशी यायचं आहे. त्यानंतर तिथे एक इमेज आपल्याला ॲड करायचं आहे. हा आपण घेऊ. त्यानंतर फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करत ह्याची जी लेंथ आहे दुसऱ्या बेटपर्यंत ठेवायची आहे. अशा प्रकारे दुसऱ्या बेटपर्यंत याला लॉंग प्रेस करून खाली आणायचं ग्रुपच्या. त्यानंतर हे बाइंडिंग आणि ऑपोसिटीवर क्लिक करून ह्याची जे ऑपोसिटी आहे हे आपण 30 ठेवायचे. 30. त्यानंतर काय करायचं आपल्याला, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला एक अशा प्रकारचा व्हिडिओ दिलेला आहे. त्याला फिल कंपोजिशन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ह्याची जी लेंथ आहे दुसऱ्या बेटपर्यंत ठेवायची. दुसऱ्या बेटपर्यंत ठेवायचे. त्यानंतर लॉंग प्रेस करून याला खाली आणायचं आहे ग्रुपच्या. त्यानंतर बाइंडिंग ऑन ऑपोसिटीवरती जायचं आहे. त्यानंतर लाईटन म्हणून क्लिक करायचं आहे. काहीसा अशा प्रकारचा आपल्याला ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला ग्रुप एडिट करायचे. पहिल्या ग्रुपवरती एडिट ग्रुपवरती जायचं आहे. त्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आणि इथून आपली इमेज आहे ती सिलेक्ट करायची आहेत. सिम्पली मी इमेज आहे ती सिलेक्ट करून घेतो. इथून इमेज इथून ॲड करायची आहे. अशा प्रकारे एडिट ग्रुप. अशा प्रकारे त्यानंतर काय करायचं आपल्याला, इथं दुसऱ्या बेटपर्यंत यायचं आहे. तिथून आपले ग्रुप संपतात. तिथे दुसऱ्या बेटवर प्लेसवरती क्लिक करून मी तुम्हाला एक असा स्मोकन इफेक्ट म्हणजे व्हिडिओ दिलेला आहे तो इथून ॲड करून घ्यायचा आहे. त्याची जी लेंथ आहे ती शेवटपर्यंत ठेवायची आहे. त्यानंतर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यावरती क्लिक करून बाइंडिंग ऑन ऑपोसिटीमध्ये जायचं आहे. लाईटन म्हणून ते क्लिक करायचं आहे याला. त्यानंतर याला स्प्लिट करायचं आहे. जिथं जिथं बीट असेल तिथे स्प्लिट करायचं. ओव्हरऑल लुक काय अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार. नाही पहिल्यांदा काय करायला लागेल, याला खाली घ्यायचं आहे. इमेजच्या खाली घ्यायचं आहे. अशा प्रकारचा मी तुम्हाला एक व्हिडिओ दिला आहे. त्यानंतर याला इथं कट करायचं आहे दुसऱ्या बेटपर्यंत. त्यानंतर काय करायचं आहे, ह्याला ही जी लेअर आहे ती कॉपी करायची. इथून कॉपी केल्यानंतर ही प्रत्येक बेटपाशी पेस्ट करायची. अशा प्रकारे पेस्ट लेअर. त्यानंतर अशा प्रकारे
प्रत्येक बीटपाशी पेस्ट करायचे, स्प्लिट करायचं. त्यानंतर काय करायचं आहे, आपलं अर्धं काम झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता, इफेक्ट पेस्ट करायचे त्याला. त्यानंतर हा जो टेक्स्ट इफेक्ट आहे, इथून टेक्स्ट इफेक्ट आहे, हा सगळ्या टेक्स्टला तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आपले जे टेक्स्ट आहेत त्या पहिल्यांदा लॉंग प्रेस करून वरती आणायचे. अशा प्रकारे सगळे लॉंग प्रेस करून वरती घ्यायचे आधी. पहिल्यांदा टेक्स्ट वरती घ्यायचे अशा प्रकारे. त्यानंतर जे टेक्स्ट आहेत त्याला इथून हा इफेक्ट सगळे पेस्ट करायचे. हां, सगळ्या टेक्स्टला करायचे. त्यानंतर इथं जे ग्रुप्स आहेत आपले, ते एडिट ग्रुपवरती जायचं आहे. त्यानंतर इथं पण टेक्स्ट आहेत ना, इथं पण पेस्ट करून टाकायचे अशा प्रकारे. त्यानंतर इथं पेस्ट करायचे अशा प्रकारे. त्यानंतर बॅक यायचं आहे. परत हा दुसरा जो इफेक्ट आहे तो इथून कॉपी करायचा अशा प्रकारे. बिटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे. त्यानंतर इथून दुसऱ्या बीटपासून जे पुढचे PNG आहेत त्या सगळ्या PNGला हा इफेक्ट पेस्ट करायचा. आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे. अशा प्रकारे व्हिडिओला एक लाईक करा.